ध्वान्तं ध्वंसमनाय साधुनिकरश्चाकारि सन्मार्गगः तेन व्यासदिवाकरेण सततं मात्याजि मे मानसम् आनन्दतीर्थवरदे दानवारण्यपावके ज्ञानदायिनि सर्वेशे श्रीनिवासेस्तु मे मनः अशेषवाग्जाड्यमलापहन्त्री नवं नवं स्पष्टसुवाक्प्रदायिनी ममेव जिह्वाग्रसुरङ्गनर्तकी भवप्रसन्ना वदने च मे श्रीः अंजनानंदनं वीरं जानकीशोकनाशनं कपीशं अक्षहन्तारं वन्दे लङ्काभयङ्करम् भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च ब्रह्मान्ता गुरवः साक्षादिष्टं दैवं श्रियः पतिः आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम हरि ओम हरि ओम। संस्थानाचे आराध्य देव व्यास रघुपती नरसिंहाक तशीची हंग विराजमान दावनशील तसले प्रभो वेंकटरमणाक इष्टदेवते लक्ष्मीपती वेंकटरमणाक मनांतूची स्मरण कोरगेनु साष्टांग वंदन कोरगेन
तशीची आमगेले स्वरूपोद्धारक स्वामेले पादकमलाक नतमस्तक जावन वंदन करूंगेनु स्वामेले आज्ञानुसार यथाशक्ति यथामती यथा काल आयचे दिवस तुकून आरंभ करूंगेनु 9 दिवस पर्यंत रामायण चिंतन यथाशक्ती कितले जातके तितले करूया. सकणाक गोत्तशील म्हणकेची हे रामायण म्हणगेनु रामायण म्हण म्हळ्यारी एक रामाल कथानक राम म्हळ्यार कोण म्हण आमकां मेलनोटा म्हण म्हणटाच वयर वयर पळयतना कशें दिसता म्हण म्हळ्यार रामान कशी एक जीवन केला म्हण एक आवस बापसूक पूत दावन मर्यादा पुरुषोत्तम म्हण म्हणटाच आमी रामाक कशी ताणें एक जीवन केला म्हण एक आवस बापसूक पूत दावन कशी जीवन कोरका एक बायलेक बम्मूण दावन कशी जीवन कोरका चेडुवांक आन जावन कशी जीवन कोरका एक दासाक स्वामी जावन कशी जीवन कोरका प्रजावर्गांक राय जावन कशी जीवन कोरका म्हणून दाखोवन दिलें तसलें एक व्यक्तित्व त्या रामाल हें व्यक्तित्वाचें कथानक तें रामायण म्हणून पळयाची एक ग्रंथाक नांव दवरका म्हण म्हळ्यारी फूड आमगेल पूर्वज सकड कशी करतांची म्हण म्हळ्यारी त्या ग्रंथाच्या नांवान तुची त्या ग्रंथांत कसन आनी घटन सांगला त्या पुरा हज्जर तूं त्या एक नांवा भितर येवका की तें नांव ऐकल मात्रान ग्रंथांत सकड कसन सांगला म्हणून आमकां बुद्धी येवका की तशी जावन घेन ह्या एक ग्रंथाक रामायण म्हणून नांव दवरलें गे कसन तस जाल्यार रामायण म्हणजे शब्दाचो अर्थ कसन आहे म्हण म्हळ्यारी 2-3 नमुने अर्थ सांगचे प्रयत्न करता. अयन म्हण म्हळ्यार आश्रय म्हण अर्थ हें एक रामायण हें एक ग्रंथांत येवचें तसलें कथानक कसन घटनावळी आसा त्या सकड घटनेक आश्रय जालो तसलो तो राम कय तशी रामाक आश्रय जावन घेन आसा ह्या सकड घटने तशें जावन रामायण कय तुमी पळोवयात कसने एक प्रसंग जावं ह्या एक कथानकांतू ह्या एक ग्रंथांतू खंयचे एक घटने रामाक संबंध नातील घटन म्हणून घेना त्या जटायु मरण जावं रामाक संबंध आसा अथवा सेतुबंधन जावं रामाक संबंध आसा खंयचे एक घटन घेतिल्ली देखीनी त्या रामाक संबंध आशिल्लेची रामा संबंध नातील घटन म्हणून घेना की तशी जावन घेन समग्र हें काणी म्हणजे तसल रामाक आश्रय जावन घेन आसा रामाक आश्रयशिला समग्र काणीन तशी जावन रामायण म्हणून घेन एक अर्थ. त्यांचे आमी इतर ग्रंथान पळयतना महाभारत इत्यादी ग्रंथ पळयतना आमी पूर एक घटने त्या कृष्णाक संबंध आसा म्हणून घेन आमी सांगचेक जायना मात्र ह्या रामायणांत प्रत्येक घटना त्या रामाक संबंध आसा की एक अर्थ अशी दोन्हीच कशी म्हण म्हळ्यार ह्या एक ग्रंथ रामायण कथानक कोण श्रवण करतकी तांकां मना भितर देव बैसून घेन घेन तांकां देवूच आश्रय दतके सगळो दिवस हे रामायण ऐकून घेन रामा वयर भक्ती चड जाता आमकां कसने कश्ट येयल्यार आमी देवाक आश्रय करताची तशी जावन घेन अयना म्हळ्यार आश्रय आमी सकड हें काणी ऐकून देवा वयर भक्ती चड जावन देवाक आश्रय करताच की तशें जावन रामायण म्हण अथवा अयना म्हण म्हळ्यार मार्ग वाट म्हणून अर्थ आसा आमकां जिवनांतू एक चांग वाटेर वचका आमकां मस्त नमने कसे विसी गोंदल इत्यादी येत मनांतू हें करचें की तें करचें खंयचें सम्म खंयचें वायट अशें येयलें तर ना रामायण की सुंदरकांड की आयकल मात्राना पठन केलें मात्राना आमकां चांग एक वाटेर समाज जाल्यार तसर वाटेर वच्चे तसल एक दारिदीप दतकय हो ग्रंथ तशें जावन घेन अयना म्हळ्यार मार्ग चांग मार्गार वच्चे तसल एक आमकां प्रेरेपण करता तसल ग्रंथ तितलें न्हयची कोण हें ग्रंथ समज मनांत धारण करतकी तांकां रामालय वच्चेक समेत हें मार्ग करून दितके रामालय वच्चेक खंय वैकुंठ लोका वच्चेक मुक्ती करल देखीनी हें एक मार्ग करून घेन दितके तशी जावन घेन हाका रामायण म्हणून घेन म्हणटांच हे रामायण म्हणचे तसलें 3 मासांत प्रधान जावन कार्तीक मासांत माघ मासांत आनी विशेष जावन अत्तमी आशिल्लें तसलें चैत्र मासांत हे 3 मासांत हे रामायण कथानक श्रवण कोरका कशी नवाह विधानेन 9 दिवस श्रवण कोरका तशी 9 दिवस श्रवण केला तर ताका मस्त जाला तसल फल स्कांद पुराणांत ताका सांगला कसन फल आतां आमकां सकड लोकांत दिश्टी कसन आतां कोणाक एकले बरेपण जाता कोणाक एकले सांगलें म्हणलें क्या रामायण वाची तुका बरें जाता म्हणून आमी त्या करनांची हज फुडें रामायण आयकून कोणाक बरें जाल्लें आसला रे प्रॅक्टिकल जावन दिसल्यार आमकां तरान आमी मुखार सुनोत्तांची तशीची रामायण नवाह विधानेन ऐकू का म्हणून घेन सांगले नवाह विधानान ऐकून घेन कोणे बर जालें आसवा म्हणून घेन निमगेल्यार स्कंद पुराण म्हणटा वय म्हूण
कोण ते म्हणून 3 घटनावळी उदाहरण सांगतांची चुटुकू दावन घेऊन ते कसन 3 घटनावळी म्हणून पळोया. एक पंता ऋषिवर्याल सक्कड एक विद्वत सभा दत्त असते. ऋषिवर्याल सभे सक्कड महर्षिवर्य सक्कड थंय येऊन घेऊन पावलींची थंय सूतपुराणिकेत तांचकी सूतपुराणिका इलल तवळी सक्कड ऋषिवर्य सूतपुराणिकाला प्रश्न करताच की कसं नाही घोरे कलियुगे ब्रह्मन् जनानां पापकर्मिणां मनःशुद्धि विहीनानां निष्कृतिश्च कथं भवेत. सूतपुराणिकानो हा कसं नाही मुखारसून घोर जलाल तसल कलियुग येत असं त्या कलियुगा नाव पळया घोरे कलियुगे घोर जलाल कलियुग म्हणून नाव तका कसं लेक जनानाम पापकर्मिणाम हंगशील तसल एक मनुष्य समेत पुण्य काम करना काही सकडान कोरची पापकर्म काही मात्र नेक्स्ट लाईन अंत सांगता मनःशुद्धी विहीनानाम मनांत कोणालेची एक शुद्ध मनस्स म्हणून ना की कश्मल भरित दलाल तसल मनुष्य एक मन काही कशी कळता कश्मल भरित मन आमगेला मन शुद्ध असं बटनामान कसन सांगचे म्हणून दिसता मात्र ताक उदाहरण दिताची इतर युगांत सक्कड त्रेतायुग दव द्वापर युग जाव सत्ययुग कृतयुग दव तंत सकडांतू मनुष्यान पाप केला रे अयो आपणेन पाप केला आपणेन प्रायश्चित्त कोरका म्हणून मनशा दिसत शिलगी मात्र कलियुगांतू कोरचे सकड पाप कर्म काय मात्र मनांतू श्या मेगेला एक कारस मेगेला गरस हांव कितल पुण्यवंतू म्हणून लेखता काही जन आपणेन पाप केला म्हणून कोणाका मना वचनांक तशी मनःशुद्धी विहीनानाम कसले का मनांक आपणेन पाप केला म्हणून याना मनांतू कश्मल सेरवाला कोणाला मन शुद्धी ना अशी सक्कड जन पापकर्म निरत दत्तांची तंक सक्कड निष्कृतिश्च कथं भवेत तंगेल उद्धार कशी जनानशी पापकर्म करता असल्यावर ह्या जगत कशी चलच्या चांग काम कोरका जाल्यार मनुष्याल उद्धार कोरका जाल्यार कसन कोरका म्हणून गिलाल तर ना सूतपुराणिकान सांगचे तसल वाक्य रामायणं महाकाव्यं सर्ववेदेषु सम्मतं सर्वपापप्रशमनं दुष्टग्रहनिवारणं दुःस्वप्ननाशनं धन्यं भुक्तिमुक्तिफलप्रदं महापातकयुक्तो वा सर्वपातकैः महापातकयुक्तो वा कसने होड पाप कर्म ताण केला म्हण लेख्या तक एक प्रायश्चित्त कोरका म्हण मनायले अथवा युक्तो वा सर्व पातकैः कंचेन मुने पाप कर्म ताण केला म्हणून लेख्या ताण एक रामायण काव्य श्रवण केल्या म्हण म्हळरी त्या रामायणाचे एक हे कसं नाही म्हणून सांगला रे तज्जे एक लक्षण कसं नाही म्हणून सर्व वेदेषु सम्मतम म्हणून वेदांत कसं सांगला त्यांची रामायणान सांगला की कितलकी जनांक स्त्री शूद्र ब्रह्म बंधूना म्हणला म्हणकेची शूद्रादि वर्गांक वेदांत वेद वज्जूचे का नाके तंगेल सकड उद्धार कशी म्हणला ह्या रामायण कथानक श्रवण केला तर ना तंगेल सकणाल उद्धार दौची नैशी सर्व पाप प्रशमनम दुष्टग्रह निवारणम खंचेन मुने पाप केला त्या निवारण दत्तके आणि दुष्टग्रह निवारणम ग्रह म्हणल्यार दोन अर्थ करूयात एक ग्रह म्हणल्यार ह्यांची शनी राहू केतू इत्यादी आमका सडी सत्ता शनी दोषस बटमाम मनाक एक चुरू नेम्मदीना केदन पळयलरी आयुरारोग्य सम्मान कसं करचें म्हण अशी आमका ग्रह भुक्तिकी अथवा ग्रह दोषकी ऐलल तवळी रामायण ऐकलारी आमकां त्या ग्रह दोषातील निवारण दत्तके एक अनेक ग्रह म्हणून म्हळ्यार धोरचें म्हणत संस्कृतांत ಕೆಲವು पटी आमकां सकड अगोचर शक्तीला पुरा बाध येत असता ज्योतिषाला वचन प्रश्न घालाल तर ना तुमकां हे बाद आस अगोचर शक्तीचे बाद आस म्हणून सकड सांगतांच अथवा सान चरडुवांक पंचमारिष्ट म्हणून सकड आयलाल तर तांकां बरें हे अगोचर शक्ती सकड बाद दिता आसतांची तरन त्या चरडुवांक रामायण काणी सांगलारी अथवा आमगेले कुटुंबांत खंय पुणी असल अगोचर शक्तीचे बाधा प्रेत बाधा म्हणून सकड आज म्हणतात ना हे सकड असलारी रामायण प्रवचन इत्यादी करैल बाई म्हणून जाल्यारी ते सकड दुष्टग्रह निवारणम ते ग्रह पीड दावो अथवा अगोचर शक्तीची पीडा दावो ते सकड निवारण दत्ता आणि दुःस्वप्ननाशनम मस्त नमुनेच वाईट स्वप्न पळोवन घेवन त्या वाईट स्वप्नेत निमित्त आमकां मस्त नमुनेच करकर जाता ते वाईट स्वप्न पडचें असल्यार रामा लोडगास कोरकागी ताकाच आमी एक श्लोक सांगताच निद्दोच किना फुडें रामं स्कंदं हनुमंतं वैनतेयं व्रकोदरं शयने यस्मरे नित्यं दुःस्वप्नं तस्य नश्यति दुःस्वप्न नाशन करचें तसले हे श्लोकांत प्रथम येवचे राम कोणाला पळयाचे रामं
तशी जावन घेनो दुस्वप्न येतल्यान समेत ह्या रामायण कथानक श्रवण कोरका म्हण म्हणताची तिकले नेशी भुक्ती मुक्ती फलप्रदम आमके जीवनांत कसं नाही जाय आमगेल्या मनांत मस्त नवने आशी आकांक्षी सकड असतांची ते आशी आकांक्षी तथास्तु दाव कव्या मग मस्त काल दुखून मेगेले एक कॉन्ट्रॅक्ट सैन दावचस जावईनी कसा करचें अशी सकड आमगेल्या मनांत मस्त नवने आश आशिल तर ना एक घर बांदका म्हणून आश असता गाडी घेवका म्हणून आश असता होरडीक जावका म्हण केलो जना आश असता अशी मस्त नमुन्याचे आमके जीवनांत कसं नाही जाय की तें सफल करचे भुक्ती म्हळ्यार आम्ही जिवंत असतानाच आमकां फल दिवचे न्हयशी मुक्ती फलप्रदम जीवनानंतर समेत आमकां चांगगती वच्चेक समेत कारण दत्के हे रामायण तशी हे रामायण नवाह विधानेन श्रवण कोरका म्हणून म्हणतांचे नवाह विधानेन श्रवण केल्यार कसन फल म्हणून घेनो प्रथम जावन घेनो एक काणी सांगतांची एकलो उत्तंका म्हणून घेन एकलो ब्राह्मण शिलके ते उत्तंक ब्राह्मणान सौवीर नगर म्हणून घेन शिलके फुडें ते सौवीर नगरांतू एक देवस्थाना पूज कोरंगेन शिकयताण अत्यंत साधू दलाल तसल ब्राह्मणू देवस्थाना पूज कोरंगेन अनुष्ठान कोरंगेनु तगेले एक पूजे कशी म्हळ्यार ताका देवाक अलंकार केलेलो पळयला भारी संतोष जावचके तशी मस्त नमुने पुष्प अलंकार करची मस्त नमुने आभरण इत्यादी घालून देवा अलंकार करून पूजा करचके पळयात अशी मस्त नमुने आभरण पुष्प इत्यादी घालून पूजन करताना एक दिवसू त्या देवस्थाना भायरची वाटेरी कलिका म्हणून एक चोर येईल की ते कलिका म्हणजे तसल चोरू थंय दुखून वताना ताका देव दिसल काय भितरी ताण पळयला देव नाही देवा अंगा वयर आशिल भंगार पळोवन घेवन तो लेखल काय हा आज बी या भंगार चोरल्यारी आणि एक महिन कसने नक्का आरामेर रब्येत तशी या भंगार अत्ता चोरनो शुद्ध म्हणून कुरटा आशिल पेस्कत काढलं काय दुड 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 देवस्थाना भितर गेलं काय तर उत्तुंक ब्राह्मण बैसून आशिल के उत्तुंक ब्राह्मणाक लकोन पाडोन तागेला हरद्यार पाय दवरन ताक एक पेस्कत घालता म्हणून उत्तंक म्हणत चिकेराब 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 कसं नाही हांव तुक कसं केला माराया तुक्क म्हण नाही कोणाक कसन केला हांवें कसं नाही चुकी केला हांव चुकी केल्ला मनुष्याक शिक्षे दिवचे जाल्यार सम हांव कोणाक कसन चुकी करनी तुक ताची फूड करनी हांव म्हाका कसले मान काडतास तूं तितलें न्हय केदारनाथ आमी भूलोकांत जीवन कशी करूं का दोसव्या जल तितले विंगड जनांक सहाय करून आमी जीवन करूं का मान काडू का इल्वा एकलो मनीसू दल्डिकिनी ताका चांगच कोरका आमी म्हणून सांगता उत्तंका चांग एक उदाहरण दिता कसं नाही छेदेपि चंदन तरुहु सुरभी करोति मुखम कुठारस्य एक गंधारूक शिल्के त्या गंधारूक खंडिता म्हणून एक कोडली येईल के पळयाची म्हळ्यार गंधारूक मान काडता म्हूण त्या कोडली गंधारूकाक मान काडता म्हणून दोन पेट्ट मारले के गंधारूकाक गंधारूक मरतस वय मात्र मरताना त्या गंधारूक त्या कोडलीचे तोंड कसं नसतं ताका परमळ दिवन गेलं की तशी आम्ही समेत तशी जीवन कोरका रे माराया जल तितलं आम्ही चांग करू का आम्ही इतरांक मानकाणकी चौर्य प्रवृत्ती इत्यादी करूनच निर्दोषांक आम्ही केदनाची कसने शिक्षे दिवचे नज त्यांची आमकां फाटीक पडत कडेरी म्हणून सांगिल तर ना कलिकाल मन परिवर्तन दत्के अरे इतलो समय चोरी केलो इतलो सकट केलं तर मन परिवर्तन दायनी आज कशी जाल्लें फस्ट टायम म्हळ्यार ताका दोन कारण सांगतांची प्रथम कारण श्रद्धेन भक्तीन पूज केलेलं तसल देवस्थाना भितर एक मनशान गेल्यार तागेलें मन परिवर्तन कशें जाता म्हूण उत्तंक ब्राह्मणू तो देवा वयर तितलो श्रद्ध दवरला म्हळ्यार ताण भितर येयले तेन्ना तें देवाले एक शक्ती त्या कलिका म्हणचे तसल चोरा वयरी ताची इम्पॅक्ट पडोवंक सोडल की तशी तागेलें मन परिवर्तन जाल्लो अथवा दोन्हीचें कारण कसं न्हय म्हळ्यार उत्तंक म्हणचे तसल ब्राह्मणाल स्पर्श जालो तशी ब्राह्मणो मम देवता म्हणकेची ब्राह्मणाल तो दिननित्य सालिग्राम इत्यादी आपण घेऊन पूजन करता आशिल्लो देवा पूजन करता आशिल्लो तसले ब्राह्मणाल स्पर्श जाल मात्रान तेषां लाघवमिच्छन्ति म्हणून कोण दिननित्य देवा पूज करता की तदना सकड इतर देवते सकड कोण आसाची तन्नी येवन ह्या मनुष्याला हात अपडका म्हणून तांकां आशी दत्तकी तशी तसल तें एक ब्राह्मणाल स्पर्श जावचे निमित्त उत्तंकाल मन परिवर्तन जालके पळय नवा इतलो समय हांव कितलो चौर्य केल्लें कितलो जना मान काडला हांव हे सकड पाप म्हाका फाटीक आयला मेगेल म्हाक्षी असे हे पाप पुरा म्हणून म्हाका आतां दिसता आसा कसनेपणी करून हे पाप हांव प्रायश्चित्त करून घेवं का कशी करून घेवचें म्हूण तेन्ना उत्तंक ब्राह्मणू म्हणच की कांय यच्चन कोर नाका
तू अशी तुगेल मनांत बुद्धी आईल म्हण म्हळ्यार तुगेल पाप उण दत्तस म्हणून अर्थ प्रायश्चित तुका मनांत आपणेन पाप केला म्हणून तुका मन आयलवा तुगेल मन शुद्धी दत्तस म्हणून अर्थ कांय यच्चन कोर नाका तू नवाह विधानेन चैत्र मासांतु चैत्रे मासे सिते पक्षे कथां रामायणस्य च नवाह अखिल श्रोतव्या भक्तिभावेन सादरम् ಒಟ್ರಾಶಿ ನೈ ಭಕ್ತಿಭಾವೇನ ಸಾದರಂ ಆದರಪೂರ್ವಕ ದಾವನ್ಗೆನು ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕ ದಾವನ್ಗೆನು ಚೈತ್ರ ಮಾಸ ಅಂತೂ ಯುಗಾದಿದುಕೊಂಡು ರಾಮನವಮಿ ಪರ್ಯಂತಗೆ ಅಥವಾ ಚೈತ್ರ ಮಾಸ ಅಂತೂ ಕೆಡನ ತುಕ್ಕ ದತ್ತಗಿ ತೆರನ ಹೇ ರಾಮಾಯಣ ನವಾಹ ತು ಶ್ರವಣ ಕರಿ ತುಗೆಲ್ಲ ಸಕ್ಕಡವಿದ ಪಾಪ ನಿವಾರಣ ದತ್ತ ಮಣು ಸಂಗಿಲ್ ತಸಲ್ ಪ್ರಮಾಣಿ ಚೆರಿ तो कलिक ಮುಂಚಿತ ಸಲ್ ಚೋर कोणस तो रामायण एक प्रवचन चैत्र मासांत तो श्रवण करलके श्रवण कोरंगेनु तगेल चौर्य प्रवृत्ती सोणगेनु चांगरी तिर्मुकार सुनु जीवन केल्लो उत्तरोत्तर अभिवृद्धी पावलो म्हणगेनु एक काणीन सांगतांची दोन्नीच कसने म्हणगेन म्हळरी एक ब्राह्मण सिल्के तगेल नाव सोमदत्त म्हणू अथवा सौदास म्हणगेन त्या सोमदत्त म्हणचे तसल ब्राह्मण कोण अस तो गौतम ऋषीले शिष्य काही पळयाचे त्या गौतम ऋषीले शिष्य जावन आशिल्लो सोमदत्त गौतम ऋषीले सेवे कोरंगेनु तगेलगी पूजा प्रवचन अनुष्ठान इत्यादी कोरंगेनु तगेलो टोसिल्के एक दिवस गौतम ऋषी कैकी बाहेर चमकला त्या संदर्भाचेरी ह्यो एक नदी तीरारी ईश्वराक पूज करतस के रुद्राक पूजन करतस के अभिषेक इत्यादी कोरंगेन भक्तिभावेन तो सोमदत्त म्हणचे तसल ब्राह्मण ईश्वराला पूज करतस के अशी ईश्वराला पूज करता असताना खैकी गेलल तसल तो गौतम महर्षी वापास येईल के वापास येईल पळोवन गेनो सोमदत्तान कसन कोरका आशिला आपणेल गुरु आयला म्हणून गेनो उठोन रपका आशिल के प्यो हांव पूज करतस पूज करतन कोण आयल्यार कसन हांव उठयना म्हणून गेन उठयन के केदना पळयांची आमगेल भितरी एक प्राणशक्ती म्हणून गेन आसता के ते प्राणशक्ती कसन म्हण म्हळ्यार कोणे एक मलगड आमगे लग्गी आयलो म्हणलेक्या तेदन ते प्राणशक्ती उठोन रप्तगे आम्ही उठोन रब बंदल नीची आमगेल भितर असेल प्राणशक्ती उठोन रप्तगे ते प्राणशक्ती कशी चलता आम्ही तशी चलका काही पळयाची एक वेळा कोण की मलगड आयलो आमगेल प्राणशक्ती रबले आम्ही बैसून वसावे आमगेल आयुष्य उण जातके तशी गौतम महर्षीन लग्गी आयलल तवळी सोमदत्तान उठोन रबका आशिल कसले के तगेल प्राणशक्ती उठोन रबल्या या उठोन रब्बनी गौतम कसने लेखनिके कसले का तो महर्षी ब्रह्मज्ञानी तो असा पा कसं की मेगेले एक शिष्य रुद्राल पूज करतस नवे असो चांग ता खुशी रचके अनुष्ठान करतस असो कोर मुखार सो म्हण गौतम ऋषी कने लेखनी मात्र पूज करतस ईश्वर कोपैलगे हक्क हे नमुने अहंकार वे गुरु नैल्दिकिनी उठोन रब्बन नव्यो ईश्वर तक शाप रिचके राक्षस दावन जन्मावस म्हण हक्क तेरन प्रायश्चित रचके अय्यो एक उठोन रब्बे आशिल्ले गुरु नैलल तेरना आ उठोन रब्बनी इतलो घोर शिक्षे म्हाका एक राक्षस दावका म्हणगेन कसन करचे हक्क प्रायश्चित कसने नावे म्हणगेन गौतमाला निम्मिल तेरना गौतम म्हणचके आता शाप मेळंदला राक्षस दत्त म्हणगेन कसने करू जायना मात्र केदन तू रामायण ऐकत की तुगेल राक्षस जन्म वचून गेनो तुका चांग रूप मेळगेन तू मुक्ती वत्ता म्हण हक्क राक्षस जन्म मेळ्ळे काही कितलो घोर राक्षस जावन आशिल्लो म्हण म्हळ्यार सांगताची अस्तिभिर्बहुधा विप्रैः पीतरक्तकलेवरैः रक्तादप्रेतकैश्चैव तेन सीद्भूभयङ्करी बहुभिर्विप्राः खंय एक ब्राह्मण दिसेना त्या ब्राह्मणा धरचके ताका खावचके तागेले अस्थिपंजर मूळे सकड मेळमेळल कडे उडोचके खंय पळयल्यारी अस्थिभिर बहुभिर्विप्राः खंय पळयल्यारी ब्राह्मणाला अस्थि पुरा पडलागे जनाला अस्थि मांस इत्यादी आनी पीतरक्त कलेवरैः केदन पळयल्यारी रगत पिवचे खंय केदन खंय पळयल्यारी रगत उडयला खंय आनी रक्ताद प्रेतकैश्चैव ताण कोणाक आनी खल्ला पळयांची तांकां चांग गती दायनाशी तन्नी समेत प्रेत दावन घेन तन्नी समेत इतर जन बाद दिता सांजके अशी दावन घेन भूमी अत्यंत भयंकर जाला खंय सक्कड कಡೆ राण खावन उडयला तन्नी समेत प्रेत जाली तन्नी समेत बाद दिता सांजचे कितलो तो एक तशी पापकर्म करता आशिल्लो म्हण म्हळ्यार ऋतुत्रये च पृथिवीं शतयोजन विस्तराम 3 महिने भितरी 100 योजन भूमीन तू जन नाशी केल ताण एक योजन म्हळ्यार साधारण 8 किलोमीटर म्हण लागदरांची
3 महिने भितरी 800 किलोमीटर सराउंडिंग ಅಂತೂ कितल जन आशिल्ले सगळ्यांक खावन घेवन भूमी निर्नाम कोण सोडकेताण अशी जत्ताना त्या रन्नांतू सकड जन की प्राणी की मृग पक्षी सकड खाल जल के हाण खाऊन खाऊन कडेरी वनांतर मगात पुनः हंग खाली जल्ले म्हणून कळलंय अनेकरांना अंत कसं न्यास की पुळया म्हणून अनेकरांना चमकल घेतो अनेकरांना चमकल तर ना एक दिवस सकाळी एक ब्राह्मण तगेल खंदेर गंगाजल दोरंगेनो तोंडांत रामनाम सांगताची ईश्वराक अभिषेक कोरका म्हणून गंगाजल दोरंगेनो तसके पळयाची अशी धोरंगेनो हक्क तो ब्राह्मण दिसल की कोणाक राक्षसाक आईचे ब्रेकफास्ट व्यवस्था जाल्ले आज हक्का खावचत सकाळी पोट भरता आणि फल्ले खाल्ला पुरो गट्टी मुट्टस यो ब्राह्मण म्हणून लेखून ताका धोरिया म्हणत तान कितल केलरी ताका लग्गी वचले ना की इथे तो रामनाम स्मरण करतस की राम 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 तवळ सांगलं म्हण की दुष्टग्रह निवारणम कंचे आमक धोरू कैलरी अगोचर शक्ती इत्यादी धोरू कैलर आमगे लग्गी येवचे सोणतील तसल नाम ते रामनाम तशी रामनाम सांगताच ईश्वराक अभिषेक करू उद्दा वर्त असेल नाही बटमाम त्या ईश्वर अभिषेक करताना रामनाम सांगची कसले बटमाम म्हण तकाची तीर्थप्रबंधांतू एक काशीचे एक विवरण दिताना एक चंद एक श्लोक सांगताची हृदय रूपम मुखे नाम निर्माल्यम उदरे हरे ईश्वर कश्यस म्हणमळरी रुद्र हृदय रूपम तगेल हृदयांत केदना रामलेच रूप धारण करून नसकेतो मुखे नाम तोंडांत केदना रामनाम उच्चार करतस की कोण ईश्वरू निर्माल्यम उदरे हरे कसने खेल्ल दिकिनीची पोट्टाक त्या रामाक नैवेद्य करून ते स्वीकार करचके पळयाची तशी काश्यांतू मरणान मुक्ती ही म्हणून एक उत्तरस काशी वचून कोणाला मरण दत्ता तांकां सीदा मुक्ती म्हणून कशी ते कोण काशी येवन घेवन देहत्याग करतांच पळयाची मणिकर्णिका घाटांत तांगेला हें रत्न दहन कार्य तांणी कोण येवन काशीक देहत्याग कोरका म्हणताच की थंय भोंवतशील तसल तो रुद्रू यो ईश्वरू ते देहत्याग कोरका म्हणयला तसल मनुष्याल कन्ना भितर रामाल जप सांगून घेवन उतके तशी त्या रामनाम ऐकून घेनो काशींत कोण ते मरण जाता तांकां मुक्ती जातके तशी त्या ईश्वराक अभिषेकाक व्हरताना हो रामनाम सांगतशील ब्राह्मण तागे लग्गी हे राक्षसा येवचे दायनी तो म्हणत तेन्ना राक्षसो मया प्रभक्षिता पूर्वं विप्रा कोटि सहस्रशः हज्ज पुढ हांव कितले कोटी सहस्रशः ಸಾವಿರಾರು कोटी गटले ब्राह्मणांक खावन उडयला तुगे लग्गी येवचे दत्तना म्हाका कसलेक म्हणून म्हणल तर ना त्या रामनामाचे एक शक्ती म्हणून सांगिल तर ना ताका त्या गौतम ऋषीन मक्षी जन्मा सांगिल उडगा असेल की रामायण नवाह श्रवण केला री आपल्याला हे राक्षस जन्म मुक्ती दत्ता म्हणून म्हाका गौतम ऋषीन सांगला घोर कर्म करून हांव ह्या राक्षस जन्मांत येयला म्हाका ह्या राक्षस जन्मा दुखून तुम्ही मुक्ती दिव का म्हणून त्या ब्राह्मणाला निमगीत घेतो तशी निमगील तसल संदर्भाचेरी तो ब्राह्मण ताका रामायण ऐकोसून घेनो रामायण 9वा दिवस समाप्ती जाताना तेगेल राक्षस शरीर धब्बने पोणोचके 4 भूज असेल तसल देवाल म्हणके शंखचक्र गदा पद्म धरलेले दिव्य रूप दोरंगेन वैर येईल घेतो सोमदत्त म्हणचे तसल ब्राह्मणाल जीवात्म वैर येऊन घेनो त्या ब्राह्मणाक मस्त नमुने श्लाघन करचके घोर दलाल तसल येऊन इंत पडलाल तसल म्हाका उद्धार केलं तू हे रामायण म्हणचे तसल कितलं श्रेष्ठ कितलं दोष केलाल दलाल दिकिनीच म्हाका एक उद्धार करतस म्हण घेनो रामायणांक की त्या ब्राह्मणाक की अत्यंत स्तुती करून देवतेन पेटयलाल तसल विमानार बैसून घेन वैकुंठा गेल काही पळयाची अशी कितले पाप कर्म केले की नाही त्या पाप सक्कड धुवून आमक चांग एक वाट दाखवत तसले एक ग्रंथ रामायण अनेक सुमती म्हणून एक रायसील के द्वापर युगांत सोमवंशोद्भवो श्रीमान सप्तद्वीपैकनायकः चंद्रवंश रायकै आणि सप्तद्वीपैकनायकः आमगेल हे भूमींत कसन सप्तद्वीप आसाची भारताक जंबूद्वीप म्हणून नाव तशीची आम्ही आयचे दिवस कसन आफ्रिका इत्यादी कॉन्टिनेंट्स पळयताची ताका आमी सप्तद्वीप म्हणतांची त्या सप्तद्वीपाक सगळे भूमंडल एकलो राय असेल की तो सुमती म्हण ताण कसन करचे म्हण म्हळ्यार अन्नदान रतौ नित्यं जलदान परायणो तडागारमवाप्यादीन असंख्यातान वितेन तुहु तो सुमती आणि तागेल बायल सत्यवती म्हण हे रायन आणि राणीन कसन करचे म्हण म्हळ्यार दिननित्य सकळांक अन्नदान करचके तांगेल राज्यांत आशिल्ल्यांक
तितले नाही जलदान परायणो सकणांक उद्दा वंटुचके सकणाक जावण वंटुचके खई खई आणि खाली जागस तई सक्कडकडे बाई निर्माण करचके तळई निर्माण करचके अशी सक्कड नमुने चांग काम करतस की तितले नाही दिननित्य रामायण पठन करतस की पळयाचे एक दिवसू विभांडक मुनी म्हणून ऋष्यशृंगालानु ते विभांडक मुनी तन्नी हे सुमती म्हणत तसल रायाला येऊन गेन निमगीताच की कितल पुराण सच मराया वेदव्यासन 18 पुराण रचन कोरगेन दिला ते 18 पुराण रचन केलं तवळी तू रामायण कसला वाजू का इतर पुराण असू नव्हे ते वाजू येत नव्हे म्हणल तर ना तो सांगत की सुमती म्हणचे तसल रायू अहमासाम पुराम शूद्रो मालतीर्नाम सत्तमा हाव कसन गुतस्व रामायण आश्रय केलं कसला गुतस्व हाव फुडली जन्मांत हाव मालती म्हणचे तसल नावाचे एक शूद्रांचे नाव नाशिलो म्हण कसन मेगेल काम कसन आशिले कुमार्ग निरतो नित्यम सर्व लोकाहिते रतः लोकाक अहिते केदन पळयलरी वाईट करचे काम मेगेल कुमार्ग निरतो केदन पळयलरी गो हत्या करचे गोमांस भक्षण करचे ब्राह्मणा हत्या करचे ब्राह्मणा घरा आशिल कसने काण हाडचे चौर करचे खंय चड चोरलालो देवद्रव्यापहारक घरांत तू सोडाची देवस्थानांत तू चोरलाल चड हांवें मागशी जन्मांत तू अशी चोरंगेनो मस्त नमुनेचे वाईट अभिप्राय येयला तर ना घरचे आणि हक्का घरांत आणि हक्क कसं की लढाई जाऊन घरा दुकान बाहेर गेलं की हक्क घरा दुकान बाहेर येयला तर ना खै राबचे म्हणून गेनो मस्त रान आणि सोदून घेन एक कडे एक रशील कुठा हे असेल की एक आश्रम ताजे लग्गी हो एक सना कुटीर करून थंय राबचे प्रारंभ केलं की थंय रशीन नत्तील तर भितर वचून घेन थंय आशिल्ले फ्रुट्स खावची गेड्डे गेणासू खावचे तेकाडेकाड मेळ्ळाल तसल प्राणींक मारकांड खावचे असल सकड करतस की तो अशीच 20 वर्ष की केलं की जीवन कडत की ಸ್ವಲ್ಪ दिवस जाल्या नंतर थंय एकली चल्ली येत की काली म्हणून तिगेल नाव ती वरे शूद्र चल्ली की तिक्क समेत घरा दुखून बाहेर गेला की कसले का ती वर तशीच की पिशुनो केदन पळयलरी इतर जनाले फट्टी चाडी सांगची की तीण हो तीण कसं केलं गो दसवे अशेशी फटफटी सांगची की इतर चाडी सांगचे आणि तिका घरा दुखून बाहेर गेल्लं कसले का म्हण म्हळ्यार एक पाटी बामणा आणि बायले लढाई जाल्यार तर ना ती काली ना बामणा कमान कळल की पेस्कत घान तशी घरच्यान आनी वट्ट ती घरा दुखून बाहेर गेल की बाहेर गेला रे मस्त पोट्टा बुक्केन मस्त ताण जावन गेनो एक नमून माती गुण तशी पडत म्हणताना हे पळयत की मालती म्हणजे तसलं शूद्र तिका पळयत गे मांस खावचे का मांस दित गे पिवचे उद्दार दित गे तशीची त्यांनी ಒಟ್ಟೋರಪ್ಚೆ ಶೂರ್ करता के बायल बमणा म्हणके एक दिवस मस्त पोट्टा बुक जालाल तर ना लागीच कुटारस नव्हे कसने पण खंपून खावया म्हणून गेनो बामण बायल थंय वत्ता ना ते त्या दिवस प्रथम जावन गेन रामायण प्रवचन दत्तस के थंय मस्त जन ऋषीवर्य सकड आयलींची थंय एक ऋषी प्रधान जावन बैसून गेन रामायण प्रवचन करतस के करता असताना चर्चेक म्हणून गेन गेलाली हन्नी त्या प्रवचन कसं की एक कन्ना पडलाय इंपू जाल्ली ऐकूया म्हणून गेन बसली गे त्या दिवस ऐकलाली 9 दिवस चमकली की ऐकूचेक बाहेर बैसून गेन ऐकून त्यांनी हे मालती आणि काळी म्हणजे तसल कसं शूद्र जन्म शिले त्या तंगेल निवारण जलके निवारण जावन गेन रामायण ऐकलल तसल पुण्याक त्यांनी स्वर्गांतू सहस्रारू वर्ष जीव त्यांनी स्वर्गांत शिले गे तितले नाही नेक्स्ट जन्म मेळ्ळाल जाल्यार कशी मेळ्ळाय राई जावन गेन आनी राणी जावन गेन जन्म मेळके सगळे भूमंडलाक एकलो राई जावन गेन त्या मरे तवळ सांगला म्हणके भुक्ती मुक्ती फलप्रदम केवल चांग मरणानंतर मुक्ती दिवतसल मात्र ग्रंथ नाही जीवनांतदल देखील चांग एक आमक श्रेयस्सु संपत्ती दिवतसल ग्रंथ म्हणून सांगचेक ते रामायण हे मालती सुमती म्हणचे तसल रायाल उदाहरण तशी विभांडक मुनीला म्हणचके हा अवश्य केलेलं आहे इतलू चुकी गेली की नी छावे मग सहस्रार वर्ष स्वर्गांत रपचेक अवकाश मेळ्ळो अत्त पळयाच मे गेलं जीवन आता हांव राय जावन गेन जन्म आयला तशी जावन गेनो मग उद्धार केला तसल रामायण त्या वरे कसं की एक कन्नार पोण उद्धार जालालो हांव मनान आयकलाल नाही तशी मनान तरन म्हाका करूं जाय न्ही आतां हांव मनान रामायण पठन करतस जना सेव करतस म्हण तशी हें रामायण म्हणचे तसले अत्यंत श्रेष्ठ दलाल तसल वाल्मिकीन रचन केलेलें म्हणून आमकां दिसता हें भूमंडलांत रचन केलें वाल्मिकीन मात्र हंतु सांगची म्हणके चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम
वाल्मीकिन रचन केलं तसल रामायण 24,000 श्लोकाचे हज्जेकिंत फूड एक रामायण म्हणगे नशिल्के हयग्रीव देवान ब्रह्माक सांगिल तसल रामायण कितलं होड आशिलो 100 प्रविस्तरम 100 कोटी श्लोक आशिल्के तंतु आयची दिवस त्या मेळना तशी रावन घेन आमी अनिवार्य रावन घेन वाल्मीकी रामायण आमी आश्रय करतांची वाल्मीकीन रामायण बरोवचे कसान एक प्रेरेपण तक्का म्हण म्हळ्यार एक पंत वाल्मीकी आश्रमा भायर बैसून सांजके थंय नारद मुनी येतके नारद मुनी आयला तसल संदर्भाचेरी नारद लगी एक प्रश्न करतके वाल्मीकी नारदानो कसने तुम्ही केदनाची त्रिलोक संचारी नव सक्कड कಡೆ भोंत अशिनव तुमगेला एक प्रश्न निम्गे थाम कसने कोन्योस्मिन् सांप्रते लोके गुणवान् कश्च वीर्यवान् धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः चारित्रेण च को युक्तः सर्वभूतेषु को युतः तुमगेला एक प्रश्न मिगेला कसने कोन्योस्मिन् सांप्रते लोके हे लोकांतू सगळ्याकिंत चड गुणवान चांग गुण आशिल म्हणगे नाशिल जाल्यार ते मनीस कोण गुणवंत मात्र नाही वीर्यवान सगळ्याकिंत बलवत्त जाल्यार तसल मनीस कोण पॉवरफुल तसल मनुष्य कोण आस धर्मज्ञश्च कृतज्ञश्च चांग धर्मा ಬಗ್ಗೆ ಜ್ಞಾನ आशिल तसलो धर्मपरायण जावन आशिल तसलो कृतज्ञ कोण कसन केला ते करेक्ट मना व्हरतलो सम मना व्हरतलो कोणे ताका सहाय केल्यार ते विसरनशी आशिल तसलो आनी सत्यवाक्य उलयल्यार सत्य उल्लोत तसलो फट्टी म्हणचे तसलो गोतून आशिल तसलो दृढव्रतः एक काम करका म्हणून संकल्प केलवा एक कामा देवलवा ते काम पुरैसून शुद्ध तसल कोणे आसवा अथवा चारित्रेण चको युक्तः तगेले एक चरित्र जीवन कश्यस्का म्हण म्हळ्यार तांते एक कप्पू चुक्के म्हण म्हणचे आमी ते आशेकनज ब्लॅक मार्क आशेकनज सगळे जीवन आदर्शप्राय जावन आसका आनी सर्वभूतेषु को युतः अत्त सक्कड भूमींत आशिल तसल सक्कड जीवीकिंत सक्कड मनुष्याकिंत श्रेष्ठ जावन आशिल तसल मनुष्य कोणे आस म्हण म्हळ्यार तगेले एक काणी सांगतोय म्हाका कोण तो म्हणून अशी वाल्मीकीन नारदाला निमगिलतना नारद सांगता कೈ भगवो दुर्लभाश्चैव ये त्वया कीर्तितो गुणाः तुमगेल कंडिशन्स मस्तस हे सक्कड कंडिशन आशिल तसल मनुष्य मेळचे भारी अपुरूप पा दुर्लभाश्चैव मस्त दुर्लभ असल लक्षण आशिल तसल मनुष्य मेळचे मात्र तुमगेल भाग्य की मेगेल भाग्य की गोतना तुम्ही हे प्रश्न करचे तसल संदर्भांत एट प्रेजेंट अत्त भूलोकांत एक तसल व्यक्तित्व आस कोण तोची रामचंद्र कशी म्हण म्हळ्यार रामचंद्राल व्यक्तित्व रामचंद्रालंत सक्कड चांग गुण आस म्हण सांगचे नाही की रामचंद्रालंत कंचनी गुण आस ते चांग गुण की कंच गुण ना ते वाईट गुण म्हणून अर्थ घे तशी यस सर्व गुण संपूर्ण सर्वदोष विवर्जित चांग गुण आशिल तसलो सक्कड एक चूर दोष नसतील तसलो तो मनुष्य म्हण म्हळ्यार तो रामू त्या रामाल काणी हांव तुमकां सांगता म्हण गे न्हू रामाल समग्र रामायण सांगून घेन गे नारद थंय दुखून भायर सोरनोत तज नंतर वाल्मीकी महर्षी संध्यावंदन कोरया म्हण गे न्हू तमसा नदीक नवचेक म्हण वता आसतना मागशी तांगेल कमंडलू गिंडी दवरगेन भरद्वाज मुनी येतसके वाल्मीकी अशी वत्तना रमणीय जलल तसल एक वातावरण चंद्रान रूक पुरवत पळयताची एक तमसा नदी स्नानावत्त आशिल तसल संदर्भाचेरी एक रुक्का वैरी दोन कोक्करे क्रौंच पक्षी तांणी अत्यंत प्रीतीन एक चल्ल पक्षी एक चल्ली पक्षी अत्यंत प्रीती करता आसताच की त्या पळयता वत्ता आसतना एक बेड येवन गे न्हू त्या चल्ल पक्षीक बाण मारून मान काडचे मान काण ते चल्ल पक्षी तोग्ग पडले कुडले ते चल्ली पक्षी अत्यंत हृदय विद्रावक जावन रोडू शूर करचे बॉमारू शूर करचे ते वाल्मीकील मना मस्त लागले गे त्या बेडाक शाप दिता गे कस्सन केलं तुवें यत् क्रौंच मिथुनादेकम अवधी काम मोहितम ते क्रौंच पक्षी कसं की ताची ते मोग करता आशिल प्रीती करता आशिल तूं येवन गे ना ताका मान काडना चड वेळ तू वंचन शिवस म्हण गे न्हू ताका शाप दिल गे शाप दिलल कशी म्हण म्हळ्यार मना बेजार जावन गे शाप दिलल ना वाल्मीकी महर्षीन मनाक शोक जावन गे ताणें शाप दिलले श्लोक रूप आरायल के तेगेल तोंडा दुखून शोक श्लोकत्वम आगतः म्हण
उल्लैल ताण शाप दिल श्लोक रूप आ रहा हक्क एक पटी वाल्मीकि मना एक पटी अयो आज तना कशी मिगेल तोंडाद कोण श्लोकेनी आज कशी श्लोक इलो शाप कसके दिवच दिल्ला तदनंतर आलोचनके श्लोक कशे येईल मिगेल तोंडा अंतू म्हणून ह्याची आलोचन करताच वापास आश्रमा गेले की आश्रमा गेल तर ब्रह्मदेव प्रकट जल की ब्रह्मदेवान प्रकट जल्दी की नीची तई श्लोक कशे येईल म्हणून हागेल मत्यंत विना ब्रह्म इला म्हणून मत्यंत नाकी वाल्मीकि मत्यंत ब्रह्म निमित्त के कसं ना विचारू कसं की आलोचन करतस नाही यशस्वी आम्ही एक शाप दिला मिगेल तोंडा कोण श्लोक रूप राहील ते हांवची हाडयला म्हणलं के ब्रह्म कसं लेक तुमगेल निमित्त एक होड उपकार जावच्या सतलोकाक कसं ना तुम्ही एक रामायण रचन कोरका अशी ब्रह्माला प्रेरेपणेन नारदाल उपदेशान वाल्मीकीन रामायण रचन केलं के रचन केलं केराना एक प्रसिद्धी दवकान आता कोणकी एक रायटर अस ताणे एक पद्य बरयल म्हणले क्या ते पद्य तेगेले डैरींत धांपून घेवन कपाटा भितर दवरल्यार 4 जाणां कळतोय ते कळना ते 4 जाणां कळका प्रसिद्धी दवका म्हळ्यार कसं करका लायक एक फेमस असेल सिंगराक आपोवन घेवन तेगेले दुखून ते पद्य सांगो का कंपोज करून नमा तशीची वाल्मीकीन बरयलल तसल त्या रामायणाक एक प्रसिद्धी दवकान कोणाले सांगो सुचे रामाले चरडू असेल की तांगेल्या आश्रमांत लव आनी कुशा म्हूण त्या लवकुशांक वाल्मीकीन त्या रामायण सुश्राव्य दावन घेणं सांगचे शिकोवन दिल की कितलं सुश्राव्य दावन त्या लवकुश त्या सांगतशिलींची त्या आश्रमांत तूं म्हूण म्हळ्यार थंय आशिल्ल सक्कड ऋषीवर्यांक आमी पळयता न्हू चरडवान कसने श्लोक की पद्य की सांगले कसने पुणी दिवं का तांकां म्हण घेना अशी तशी ह्या लवकुशान त्या रामायण सांगताना कसने पुणी दिवं का म्हण महर्षी काशी गे कसन दिवचें कने ना गेलं गे एकल्याला आतां संदी करची कमंडल असेल के गिंडी घ्या गिंडी तुका दिवन सोडलं गे अनेकल्याला त्या वराना बसचे एक मंद्री असेल के मंद्री काण दिल गे घे तुम खोरांची चंद कोण सांगता सांचे अनेकल्याला त्या वराना खाली एक कौपीन असेल के तुम्ही ब्रह्मचारी नव्हे घे कौपीन घालात कौपीन तुमका म्हणून कौपीन काण दिल गे अशी मेळमेळाल हत्ता मेळाल काण दिता सांजगे अशीच त्या रामायण कथानक सांगता सांगता अयोध्या नगर प्रवेश केलींच की अयोध्या नगरान जनाक एक संतोष कितल जाल्ले म्हण म्हळ्यार तें आयकून कोणकी वचून रायाले रामाले सांगले की त्या रामान त्या चरडुवां आपोवन घेवन अन्नाले तर ह्या चरडुवान अन्नाले काणी सांगले की भारी एक विचित्र तशी लवकुशान अशी रामायण प्रारंभ जाल्लो म्हूण कशी प्रारंभ करताची लवकुश रामायण म्हूण घेवन म्हळ्यार अयोध्या नगरातून अयोध्या म्हणून एक नगर आशिल्लें युगयुगांतराचें प्राचीन नगर तो कशी हें सृश्टी जाल्लें अयोध्या नगर म्हणटना परमात्मान जगत सृष्टी कोरका म्हणून ताका दिसिल तवळी परमात्मान ब्रह्माल सृष्टी केली की ब्रह्माल मना दुखून मानसपुत्र जाल्लींच की सनक सनंदन सनातन सनत्कुमार म्हूण तशीच मुखारी मरीचील सृष्टी जाल्ली की कश्यप ब्रह्माल सृष्टी जाल्ली की कश्यपाक 17 जन बायले तंतु एकल बायल अदिती देवमाता सक्कड देवतेल सक्कड आवसुती ते अदितीक 12 जन चरडू आशिल्ले के 12 जन तांकां मी द्वादशादित्य म्हण पळयताची 12 जन सूर्य तन्नी तंतु एक सूर्य विवस्वान म्हूण तागेलें नांव ते विवस्वान म्हणचे तसल सूर्याल पूतू वैवस्वत अथवा श्राद्धदेव म्हणटाच ते वैवस्वत म्हणचे तसल एक सूर्याल पुत्तान विवस्वानाल पूत दावन असेल वैवस्वतान बांधिल तसल राजधानी गांव ते अयोध्या म्हूण तशी ते विवस्वान म्हणचे तसल सूर्याल दुखून शूर जालाल न्हू ह्या सकड तशी दावन ते अयोध्या आडळीत कोण केल्ले त्या राजवंशाक सूर्यवंश म्हूण नांव आयिल्लें अथवा वैवस्वत म्हणून एक राय जाल न्हू थंय त्या वैवस्वत म्हणचे रायाल पूतू इक्ष्वाकू म्हूण ताण इक्ष्वाकून आडळीत केल्ले तागेल निमित्त वंश मुखार आयले जावन घेवन इक्ष्वाकू वंश म्हूण नांव आयिल्लें अशी मस्त जन वैवस्वता नंतर इक्ष्वाकू नंतर नाना जन राय जाल्लींची मस्त राय जाले नंतर अत्त दशरथ रायके कसल राज्यभार दशरथाला म्हणून रामायणांत सांगताची युग वरत असलेची त्रेतायुग राज्यभार वरत अशी अशील की कशी कामी वा नकदर्यो वा नृशंसः पुरुषः क्वचित् द्रष्टुं शक्यमयोध्यायां न विद्वान् न च नास्तिकः कामी वा
कोणे एक दुरासे असेल तसल मनुष्य म्हणून नाशील के पळय सगळे राज्यांत कोणाकी एकलेक बरेपण चड दत्त असं तक पळोवन आपणेन पट्टा उज्ज बघचे श्या म्हाका कसले तशी दायनी म्हणून लिखचे म्हाका बरे तशी दाव का तागेल हांव खमता असल बुद्धी असेल कोणे नाशील की नक दर्योवा कोणाका द्रोह करतल तसल एकल मनीस नाशील की कोणे एकल क्रूरी मान करता हक्क सकड प्राणींक संकट वध करचे तांकां फतोर मारची असल तसल बुद्धी असेल सकड कोणे नाशील की आणि ना विद्वान न च नास्तिकः हे प्रधान सगळे राज्यांत दशरथाले अविद्यावंत म्हणून कोणे नाशील की सकड विद्वत सकड विद्वान अविद्यावंत म्हणून सकड शिकिलेंची न च नास्तिकः केदनाची लोकांतू नास्तिक जन चेड जालाल तशी तै बार दावची चेड देवना पापना पुण्यना कसने ना म्हणून नास्तिकान म्हणचे पाप पुण्य ना जाल्यार कसं जाता आता कोणकी कोणाकी वचून तागेल घरा दुखून कसं की उकोळनाडलो तर ताका पाप येनी म्हणून जाल्यार रे भूलोकांतू वायट कामां दत्विनः चांग काम जायना तशी नच नास्तिकः एकल मनुष्य नास्तिक म्हणून नाशील सकड आस्तिक देवा नंबतल तसल मनुष्य आणि नाम्रष्टो न विलिप्तांगो ना सुगंधश्च विद्यते नाम्रष्टभोजी नादाता नाप्यनंगद निष्कृतम न विलिप्तांग एक अंगविकल मनुष्य म्हणून नाशील के पळयाची सकडक हात पायो दोळो कान सकड समशिले गे युग महिमे आणि ना सुगंधश्च विद्यते कोणे एक मनुष्य रग्गे इलर तगेल दुखून दुर्वासन येवच म्हणून नाकी आणि कोणे एक अत वाट्यार देवंत म्हण म्हळ्यार ताण कर्णकुंडल घाल न्हू देवची गे मत्ते पेट घाल न्हू देवची गे हार घाल गे न्हू देवची गे आणि नेस्तान चांग पट्टे पीतांबर ने सुनोची आणि नामृष्ट भोजी प्याज जेवचे कलचे जेवचे पैरचे जेवचे सल पुराना जेवल्यार पंचभक्ष परमान्न कोरनू जेवचल तसल अशेलेंच गे सकड तितलं चांग राज्यभार के दशरथलो कसले का दशरथाक सलहे दित्तल कोण तसले जन आशिलेंची कोण तन्नी एकल वसिष्ठू सप्तऋषींतू येतल तसल एक वसिष्ठू आणि एक वामदेव म्हणून असल ब्रह्मज्ञानी जावन आशिल तसल मग एक ऋषिवर्य सकड तक्का सलहेगाररू म्हणून तांच्या मी सलहे दित्तले प्रजावर्ग जल्दी की मस्त बेंबल करता शिलके पितृ आन म्हणके पळयत शिलके रायाक दशरथाक दशरथ वर आपण चरडू म्हणके तांकां सकड पालन करता शिलके इतलं सकड चांग आशिल दशरथाक मनांत एकच खेद एक बेसर कसं नाही आपण एक चरडू नाची म्हण तस जाल्यार कसं करचें 3 जन पट्टाच राणीके कौसल्या सुमित्रे कैकेयी पट्टाच राणी 3 जन आणि वरलाल राणी 100 गटले जन असांची इतलं जन असल्यार एक मक्के एक संतान ना नवे म्हणून बेसर असताना वसिष्ठ पुरोहित कुलपुरोहित आणि म्हणगे एक अश्वमेध याग करून पळोया संतान जत्ताले अशी उल्लयित असताना दशरथाले मंत्री सुमंत्रू म्हण सुमंत्र ते उत्तर ऐकत के तो दशरथाले वचून म्हणत के राया तुम्ही कसने एक कार्यक्रम करची वय म्हळ्यार रश्यशृंगा कापोन करायाची तेदन तुमकां खंडित संतान दत्ता म्हण नाही कशी सांगता तूं गॅरंटी कसन तुगेल उतराक म्हळ्यार सुमंत्र सांगता की फूड एक ऋषिवर्यान सकड वट्ट मेळगेन एक सभे जालो त्या सभेन तूं सनत कुमारान एक उत्तर सांगील हांव आयकला कसन उत्तर मुखारी दशरथाक संतती जायना तेदन तो ऋष्यशृंगा कापयता एक हवन करता त्या हवना दुखून परमात्मूचे दशरथाल पूत दावन घेन जन्मा येता म्हणून सनत कुमारान त्या दिवस भविष्यवाणी केलेलो हांव आयकला तशी जावन ऋष्यशृंगा आपयाची कोण हे ऋष्यशृंग म्हळ्यार विभांडक म्हणून एक ऋषी आशिल ते विभांडक ऋषील पूत ऋष्यशृंगा म्हण कितलं व्हड तपस्वी म्हळ्यार ताण जत्तन ताण आवसू पळयनिके पळयाची खाली रन्नांतू अन्नाल सेव कोरगेन तपस कोरगेन अनुष्ठान कोरगेन शिल्के तो जन्मांत ताण बायलवन शे पळयनिके अत्यंत घोर तपस्वी ते विभांडक रशील रान नवे कुटीर आशिल रान ताजे अग्गीच राज्य अंगराज्य म्हणून ते अंगराज्यांत एक पटी व्हड क्षाम बरगाल येयलके कोण की त्या अंगराज्याचे रायो रोमपाद म्हणून तागेलें नांव कोण की येवन रोमपादाले म्हणलें की तुगेल अंगराज्याचे क्षाम निवारण जावंक हांवें ऋष्यशृंगा आपयसी ताण पांय दवरले पावस येता म्हूण
कशा पोचे अन्न सोणगेन पेंटा बदी एक दिवस येतो कुटीर सोणगेन भायर याना तरन ताण डंगूर मरल की कोण रशिया श्रंग आपण अर्थ तंक निम्गिल अल्दित्ता मुण तेरन 4 वेश्या स्त्री तन्नीय दुरैलिंचके अम्मी आपण अर्थाची रशिया श्रृंगाल कुटीरा लग्यशील तसले सरोवरांत स्नान करता असताना तपस्वी वेशगाल घेनवत्तांच त्यांनी रशिया श्रृंग थई आयलल तवळ हंक पळैता अरे कोण हन्नी आत्तनक ताण बायल मनशे पळैलल ना तंगेल हावा भावाक मैमाटाक सकड हक्यो मस्त एक मरळू जावन घेनोत्तगे ये तुम्ही आमगेल घरा ये तुमका हाव आदरातिथ्य करता म्हणगेन घरा आपोन तंका आदरातिथ्य करताची करत काही तो रशिया श्रृंगा तेदाना हंक भय करत खंय बिनी विभांडक ನೀವು ನಮ್ಗೆ ಶಾಪ ದಿಲ್ಲರಿ म्हणून हन्नी वत्ताच हन्नी ಗೆಲ್ಲಲ್ तवळ रशिया श्रृंगाक प्रथम जाऊन ताण कोणकी एकले पळैलले तंतूच वेश्या स्त्री मला तंगेल रूप मैमाट सकड पळोन हक्क मस्ती एक नमने तंगेल एक रूप तगेल मना भितर बैसलागे हन्नी गेल नंतर त हक्क तंगेले उडगास हेर दिवसू ह्याची सोदून घेनोतके आज पुणी त्यांनी सरोवरास की पळोया म्हणून गेल्लल तरन त्यांनी थंय असतांचके त्यांनी म्हणताचके काल तू आमका सत्कार केला नवे आजी आमगेल घरा वचून आम्ही तुक सत्कार करताची यो येऊ का यो बतके तंगेलोट त्यांनी तशीच सांगून घेनो हक्क अंगराज्य आपण वरताचके केदन अंगराज्याच भितर हाण पाय दवरल जोर पावस के कोण की मंत्री सांगतके रोमपादला हा रशिया श्रृंग आयलिंच की म्हणू तका पावस येत असम त्या वेश्या स्त्रियांक सकड जाय जलाल बहुमान दिवन खुशी रावन नितलो होड तपस्वी आमगेल राज्यान तस्वे म्हणून त्या रोमपादाक दिसून तगेले धुव शांत म्हणून तिक हाणगेन ಹೊರಡಿಕ್ಕೊಂಡ್ नितके रशिया श्रृंगाक विभांडक मुनिक कळतके ताण जीवमाना चल्ली क पळैनी तुम्ही तगेल जी चल्ली दिवन गेन ಹೊರಡಿಕ್ केल मुतक्का म्हण सौतके आणि शिस्तार आपण हळल नाही तुम्ही मेगेल पुत्ताक द्रोह कोरगेन आपण हळलाले वेश्या स्त्रियांक पेटोन गेन गेन तुमका हांव शाप दिता म्हणून शाप दिवचे गेला तर ना रोमपाद रब्बैतके नक्का कसं का तुमगेल पुत्ता दुखून मुखार एक होड कार्य दवचस तशी जावन घेनो हे एक चांग कार्या खातीर तुम्ही शांत दाव काम तशी हे काणी सुमंत्र दशरथाक सांगतके दशरथाक रोमपाद अत्यंत मित्र रोमपादाक सांगून घेनो रशिया श्रृंग आणि शांत दोग जनक अयोध्या पैकी आपण घेनो अश्वमेध याग कोरिया म्हणून रशिया श्रृंगालेक नेतृत्वारी वसिष्ठालेक आज्ञेरी प्रारंभ करतगे कश्यशिलेक तयारी म्हणमळरी दातव्यमन्नं विधिवत सत्कृत्या नतुलीलया सर्वे वर्णा यथा पूजा प्राप्नुवन्ति सुसत्कृताः कोण सकड आयलिंची तंक सकड अन्नं विधिवत दातव्यम कोणे हंग दुकोन पोट्टा बुक्केरो चनज विधिवत नतु लीलय गम्मतेरकी सौता सौता की हस्ता हस्ता की तंक वाडची नाही सर्वे वर्णा यथा पूजा कंच कंच वर्णाच जन आयलिंची तंक सकड कशी कशी सत्कार कोरका तशी तशी सत्कार कोन तंक सम बरपेट तंक जावण घालगेन पेटोन दिव का म्हण कसं का गम्मतेर वाडून नजवाय हस्ता वाडून नजवाय सौता वाडून नजवाय पुढे एक महाभारतांत मी काणी ऐकताची चोरलाल तसल तांदूळ हाणगेन जविल तसल ब्राह्मणाक चर्च बुद्धी येईल की तशीची कसने चमकते एक यागाचे एक पुण्या फल मेळका दलरी विधिवत आम्ही अन्न प्रदान कोरका तशी जाऊन घेणू कोणकाची कसने मना दुःख नशी सत्कार कोरगेन तंक अन्नदान कराची तितले नाही कोण कोण यज्ञ कर्मसु ये व्यग्राह वॉलंटियर्स कोण असाची तंक समेत सत्कार कोरका म्हणून राय सांगते अशी सकड यज्ञ सकड जाल्ले अश्वमेध यज्ञ प्रारंभ जालो त्या घोड बांधून पेटयले 1 वर्ष नंतर ते घोड वापस येईल के पळयाची ते घोड खंय खंय वत्ता ते राय त्या धरतांची तंगेल वेर हन्नी आक्रमण कोरका अशी मस्त नमुन्याचे सकड जावन 1 वर्ष जाल के त्या अश्वमेध याग समाप्ती जावचेक अश्वमेध याग जाल सदना रशिया श्रृंग म्हणके राया आणि हांव पुत्रकामेष्टी याग करता पुत्र जावचेक कसने प्रतिबंधक असला रे आता कोणाका चेरडू जायना म्हण मला कसं कोरका कसले चेरडू जायना म्हण फस्ट पळो का नाव कसने प्रॉब्लेम म्हणून तशी कसने प्रॉब्लेम असला रे त्या निवारण जावचेक अश्वमेध याग केलेलच आणि मुखार चांग संतती दाव का म्हणून पुत्रकामेष्टी याग करता म्हणून पुत्रकामेष्टी याग रशिया श्रृंग बैसून घेन प्रारंभ करताच की हंग पुत्रकामेष्टी याग जाताना ब्रह्मादि देवते नारायणाला वचून घेन प्रार्थना करताच की देवा परमात्मा भूलोकांतू एक नमुने हुंसाणी कसने राक्षसाल सकड मस्त बाध येऊन घेनो भूलोकांतू देवतेक पायदवरू जत्ताना
अंग पुरा जळत पाय दवरला री तितलं त्यांनी आमका कष्ट दित्त असाची हे सकड कशी कोण रावणो आणि कुंभकर्णो तुका गोत्तस नव परमात्मा तुगेरेची द्वारपाल जय आणि विजयल रूप तन्नी कसाने म्हण म्हळरी एक वर घेतील की कसाने आमक राय परमात्मा म्हणचे तुम्ही राक्षस जाऊन जन्म आयला तर हांची तुमका वध करता हनन करता म्हणून तशी विंगडाल हत्तान हंक दोग जन मान काढू दायना एक ना म्हणून लंगू लगा म्हण असेल तसल घोडसी बोंत असाची अन्य गेल्ल तसले वाट रावण कुंभकर्णान तंतूची रावण मळ कशी पतिव्रता स्त्री कोण अस तिक लगाडकड चेता गेल बुद्धी काही विंगडाल बायल कोण असते मेगेल बायल म्हणून उल्लेखचिके ताण कोण चांग वट्टे रोत्त अस तंक लगाड काण मारून काणू शुद्ध म्हणून लेखचिता गेले एक मनस्थिती असल एक कर्कर आमका केवल मनुष्यांक मात्र नाही आमक देवतेंक वरे अश्चे सोडताना रावणू नवग्रह कोण असाची त्या नवग्रहाच परिणाम तगेल वैर दावचे नज्जे म्हणून तगेल मेटला वैर नवग्रहांक दवरगेन तंगेल वैर चमकून घेन सिंहासन वैर होतशील की बोडार मस्तून अशी मस्त नमुन्याचे त्रास दितस देवा तूची अवतार घेऊन गेनो आमक रक्षण कोरका म्हण सांगेल तसल संदर्भाचेरी परमात्मा जायत म्हणून गेनो तंक प्रतिवचन दितकी अशी परमात्मा आपण अवतार करता म्हणून सांगेल तर ना ब्रह्मा आज्ञा दितके सकडाक पळा परमात्मा अवतार घेतस आम्ही सकड कपी जाऊन घेन अवतार घेऊकात कसल्याक मला मुखार जाऊन घेन वानर सैन्य इत्यादी फॉर्मेशन कोरका म्हण ब्रह्मा गोतस तशी आम्ही सकड कपी जाऊन घेन जन्मा येऊका कपी म्हळ्यार कशी म्हण म्हळ्यारी 3 नमुन्याचे जाऊन घेन की एक मंकड जावन एक करडी जावन आणि एक गोलांगूल जावन की गोलांगूल म्हळ्यार काळ मुसूड असेल तसल मंकड आम्ही गोरिल्ला म्हण म्हणता चायचे दिवस हे मंकड म्हळ्यार संपूर्ण मंकड नाही वा नर म्हण नर म्हळ्यार काय मनुष्य वा नर मनुष्य की मंकड म्हण डवटेवच की हंक पळयले कसले का मनुष्या म्हणके उल्लयितांचके अत्यंत पराक्रमी आ युद्ध दोरंगेन युद्ध करनांचके पत्तोर उडोचे रूक काणगेन मर्ची बंडे पत्तोर उडोचे असल अत्यंत पराक्रमी उल्लयिताचके उपचेक वरे शक्ती असतात के असल एक कपी जावन घेन आम्ही जन्म येऊका म्हण म्हणल तर ना रामालकिंत फुडे मैंद विविध वाली सुग्रीव आणि हनुमंत इतले जन रामान अवतार दावचकिंत फुडे भूलोकांत अवतार घेतांचके हंगा रश्यशृंगाल ನೇತೃತ್ವಾರಿ ದಶರಥಾಲ ಪುತ್ರ ಕಾಮೇಷ್ಟ ಯಜ್ಞರತ್ತ ಅಸ ಯಜ್ಞರತ್ತ ಅಸಿಲ್ ತसल संदर्भाचेरी अग्निकुंड दुखून घेन एक यज्ञ पुरुष आयल की हत्तांत पायस घेऊन घेन तणायलल कुठले पळयाची चंदकोन कर्मांग केलं री त्या मुमेंटाक फल मिळता म्हणचे काय उदाहरण तशी हत्तांत पायस दोर घेन आयल की तो कश्य सिलो म्हणताच कृष्णवर्ण हा कळो बण्णाच काही रक्तमुख हा तोंड तंबड काही गंभीर ध्वनी दट वॉइस काही आणि सिंह केसर हा सिंह कशील म्हणके मस्त नमुनेचे तगेल अंगलूट पुरा हंग वर्णन करताची प्रजापती लोका दुखून घेन पायस दोर घेन आयरल केतो दशरथाला दितके पायस पळ्या ह्या पायसू तुगेल बायलेंक वचून घेन दी तांक संतती जत्ता म्हण दशरथा भारी संतोष के त्या एक पायस मेळ्ळाले क तगेल समग्र राज्य ताण ऋषिवर्यांक दान कोण दिवन सोडले तुमका घेयाची ऋषिवर्य म्हणताच की राज्य धोरण आम्ही कसं करचे राज्य परिपालन करचे तुगेल जबाबदारी आमक कसने उपयोग पडत सल्दी पूर्वम पळय तदन यजमान कश्यसिलो पुरैत कश्यसिलो म्हण पुरैत म्हाका नक्का पूर्व म्हणचे तसल एक मनस्थिती यजमान गेया पुरा गेया म्हणचे तसल एक मनस्थिती आयचे दिवस चढावत कडेन आमक त्या विपरीत जावन घेन दिसता अशी त्या पायस होरतकी दशरथ हेल्लल तसल पायसू 3 जन पट्टा राणींक दिवका म्हणून तागेले एक मना आयल के कशी वंटूचे प्रथम ज्येष्ठ पत्नीला गेल के कौसल्य का एक ऐदनांत असेल तसल पात्र 50-50 केलं गे तंत एक 50% काणगेन कौसल्य दिल के हे तुक्क पायसू कसले का म्हण म्हळ्यार कौसल्य आपण एक संतती दावका म्हण मस्त महाविष्णूल आराधन करता सिलकेची तशी दावन गेनो 50% पायस काणगेन कौसल्य दिल गे वरला 50% असनावा तंतु 25% 2 पार्ट केलं गे एक 25% काणगेन सुमित्रेक दिल के घ्या अनेक 25% वरला त्या काण कैकेयीक दिवे आशिल नवा कैकेयीले की गेल के 25% पायस दोरगेन ती गेल कुडले कसले किमान येने के त्या दिवचेक वापास 25% अशिल पायस वापास अर्ध कल के 12.5 12 वरे काणगेन कैकेयी दिल के वरलाल 12 वरे वरल नव त्या वापास येऊन गेन सुमित्रे दिल के
अशी वांटून दिला तसल 50% दिलं कौसल्यक, 37% दिलं सुमित्रेक, 12% कैकेयक दिलगे. अशी त्या पायसू भक्षण कोरंगेनो तंग कशी पायस प्रमाण दिला की तशीच त्यांनी गर्भवती जाऊन गेनो मुकारी. ततश्च 12 मासे चैत्रे नावमिके तिथौ नक्षत्रे तिथि दैवत्ये स्वच्छ संस्थेसु पंचसु. ह्यांची चैत्र मासांतु नवमी तिथी दिवसु स्वच्छ संस्थेसु पंचसु 5 ग्रह उच्च राशीरशील तसल संदर्भाचेर पुष्पवृष्टिके जोर आकाश दुकुनु देवदुंधु बिसकड दत्त असके पुनर्वसु नक्षत्र अंतु एक नवमी तिथीचे दनपार संदर्भाचेर कौसल्य दुकुन रामाल जन्म दत्के. तशीची सुमित्रेल दुकुन गेनो लक्ष्मणाला आणि शत्रुघ्नाला, कैकेयी दुकुन भरताला जन्म इत्यादी दत्ता म्हणून सांगताच मुकारच नक्षत्रांत. तशी ತಂಗೆಲ ಸುತಾಕ್ ಇತ್ಯಾದಿ ಜಲ್ಲ 12 ದಿವಸು ತಂಕ ನಾಮಕರಣ करताना ಕೌಸಲ್ಯಲ ಪುತ್ತಾಗ ದಶರಥಾನ ರಾಮ ಮೊಣ್ಣಾವದ ವರ್ಲಿ वेदोक्त जलल तसल राम म्हणचे तसल नाव रामचंद्र म्हणम यायचे दिवस अपैत चंद्र कसल्या म्हण म्हणल्यार आह्लादकरत्वात ताणू उल्लोचित तसल उत्तर ऐकूचे एक इंपके आणि तक पळयल्यार दोळ ತಂಪು दवचके तितलो सुंदर कयतो आमकां ತಂಪು दवचे इंपु दवचे कोणाल निमित्त चंद्राल निमित्त नवा. तशी चंद्राल म्हणके आह्लाद दित्तसील के तो तशी दावन रामचंद्र म्हण तक नाव येईल के. अथवा राम सर्वाभिरामत्वात् आत्मा रामत्वतोपि वा नित्यं रमाभिसंबंधात् सर्वाभिरामत्वात् सकणाक संतोष दित्तसील के तो तशी दावन तक राम म्हणून नाव काही. अथवा आत्मा रामत्वतोपि वा विंगडेल खबरे ना काही तगेलितले गे तो असतशील गे तशी जावन गेन राम. अथवा नित्यं रमाभिसंबंधात् रमा म्हण म्हळ्यार लक्ष्मी केदना तिगेल बमणा सोणगेन नाकी परमात्माला हृदयंत हंगे के श्रीवत्स म्हणून एक भाग असते केदनाची लक्ष्मी असते. तशी नित्यं रमाभिसंबंधात केदना लक्ष्मी वट्टश्य सुन्यंतक राम म्हणून इत्यादी राम शब्दाक मस्त नमने अर्थ म्हणतात. अथवा दासवरेण्यान म्हणचे म्हणके राम म्हण म्हळरी र म्हणचे तसल अक्षर कसं नस ते पाप निवारक अक्षर की कसले का म्हण म्हळरी आम्ही दिननित्य देवपूज इत्यादी करताना आम्ही दिननित्य केल्लल तसल पाप तो पाप पुरुष जावन घेवन आमगेला हंग दाव बदी असते ते दाव बदी असेल तसल पाप पुरुषाक आम्ही कसं करचे म्हण म्हळरी आम्ही हृदय काणगेनु मच्छरीग्रस्तं पाप पुरुषं वन्निना निर्दहतु ओम रम ओम म्हणगेनु 12 पटी रकार जप करू असं आम्ही आमगेला कसने पाप असल्यार त्या लसून वचो म्हणगेन रकार रम 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 म्हणगेन आम्ही रकार जप करचे. तशी राम म्हणचे कडे अशी तसल रकार सक्कड पाप भस्म करचे तसल रकार गे. रम म्हण म्हळ्यार ते अग्नील बीज अग्नील ते एक अक्षर रम म्हण म्हळ्यार कोण रम 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 म्हण म्हणता तांगेल सक्कड पाप निवारण दत्के. हे र म्हणचे तसल अक्षर अस पळय त्या दैत्यांक आनी जायनके मुखार मारीचन सांगचस कसने रत्नायिक रथाश्चैव वित्रासं जनयन्ति मे. रकार दुकुन कसन निशूर दत्ता रत्न त्यावर मग कष्ट दत्ता ऐकूचे रकार दुकुन शूर दवच नव्हे रावण मग कष्ट दत्ता ऐकूचे कसले का र म्हण म्हळ्यार अक्षर त्या भस्म करचे तसल अक्षर राक्षसांक त्या दायनाके. आणि म्हण म्हळ्यार नक्का म्हण अर्थ घे येऊ नका तू. पार्वतीक उमा म्हणून नाव कसं लायलेलं तिका तीण ईश्वरू आपण एक बम्मूण दाव का म्हण तपस करताना तिगेल अम्मा नेऊन ऊ म्हळ्यार मगळे मा बेडा तपस कोर नका म्हण मा म्हळ्यार नक्का म्हण अर्थ घे. तशी रा आमगेल पाप सक्कड भस्म कोरंगेन म आणि वापास आमकां पाप येवचे नक्का म्हण तका दासबरेण्य सांगताची रगेंद मात्रदोळु रक्त मांसदोळिद्द ಆಯಸ್ತಿ ಗತವಾದ ಅತಿ ಪಾಪವನ್ನು ಮಾಯವನು ಮಾಡಿ ಮಘರಾಯ ಮುಕ್ತಿಯ ಕೊಡುವ. र म्हण म्हळ्यार मात्र आमगेल रक्तांत की मांसांत की अथवा आमगेल अस्थि भितर आशिल्ले सगळे कंचे पाप असले त्या निवारण जातके. म म्हण म्हळ्यार ಮತ್ತೆ ಮಾ ಎಂದೆನಲು ಹೊರಬಿದ್ದ ಪಾಪಗಳು ಒತ್ತಿ ಒಳಗೆ ಪೋಗದಂತೆ ಕವಾಟವಾಗಿ
ಚಿತ್ತ ಕಾಯಗಳನ್ನು ಪವಿತ್ರ ಮಾಡುವ ಪರಿಯ. ಪುನಃ ಮ ಮುಣಂಗೆನ ಮಾಡ್ತಾ ನಮ್ಗೆಲ್ ತೊಂಡೇಕ್ ಪಡಿ ಬಂದದತ್ತವೆ ಮ ते आमगेल र म्हणून कसन पाप सकट बाहेर गेला. पुन्हा आमगेल भितर यानशी क वाट घालला म्हणके के म म्हणचे तसा लक्षर तशी हे राम म्हणचे तसा नावांची आमगेल मस्तन म्हणे पाप निवारक. तितले नैशी तज्ज नंतर दलल तसले एक चरडाक लक्ष्मण म्हणून नाव दवलके कसले म्हणे तितलं लक्षण भरित के एक मनुष्य संपूर्ण मनुष्याला लक्षण 32 लक्षण असके त्या सकड चढावत लक्षण लक्ष्मणाला अंतशील दुकून ताका लक्ष्मण म्हणून नाव दवरले. आणि मुखारसून मस्त भक्ती भाव सहित दत्तल तसले चल यो तशी नावन भरत म्हणून भक्ती भरित तशी नावन भरत म्हणून नाव दवरले री. शत्रु संहारक जाऊ का युद्धांतू एक प्रवीण जाऊ का म्हणून शत्रुघ्न म्हणून नाव दवरले. हे सकणाकिंत दशरथाक संतोष दलल केदना म्हणून म्हणल्यार विशेषतो राम मुखेंदु बिंबम अवेक्ष्य राजा कृतकृत्यतासीत. केदन रामाक पळयले तेदन हा संतान इतलं समय जायंदलरी अडना असल एक संतान जल्नो मक्का म्हणून रामाल तोंड पडून अत्यंत संतोष पावलके दशरथ. अशी त्या रामाला जननदಲ್ಲ मुखारसून तगेल विद्याभ्यासकी तशीच तगेल ಹೊರಡಿಕೆಗೆ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರನ ಆಗಮನ ಕೋರ್ಗೆನ ತಕ ರನ್ನ आपण ಹೊರಚकी इत्यादी कथानक सकड फल्ले दिवस ऐकूया म्हणून सांगताच. आयचे दिवस हे चुटुकू कथानक परमात्माला सन्निधानांतर्पण करूया. श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिकर्ता तत्पूजा कर्म चाखिलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भीषिताः नश्यन्ति सकलारोगाः सत्यं सत्यं वदाम्यहं. श्रीकृष्णार्पणमस्तु. सीतारामचन्द्रार्पणमस्तु.